संसदेच्या कामकाजात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चेला पुढे सुरुवात होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या चर्चेला उत्तर देणार। भारत अमेरिका व्यापार कराराचं विविध स्तरातून स्वागत, सर्व उद्योग आणि व्यापारी संघटनांकडून आनंद व्यक्त, शेअर बाजारातही तेजी। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिया यांच्यात वॉशिंग्टन इथे बैठक, प्रादेशिक आणि परस्पर हितासह आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा। शाश्वत शेती आणि महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारचा खासगी कंपनीसोबत करार, 5,000हून अधिक महिला शेतकऱ्यांना मिळणार प्रशिक्षण। राज्यात भूसंपादन प्रक्रिया गतीने आणि पारदर्शक पद्धतीने राबवताना भूप्रकल्पांसाठी जमीन देणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। सध्या आमचं लक्ष पक्ष संघटना वाढवण्यावर असून राजकीय जुळवाजुळव करण्यावर नाही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरण मुद्द्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया। पक्षहितासाठीच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारण्याचा खंबीर निर्णय घेतला असं सांगत आपण अध्यक्षपदाच्या स्पर्धेत नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी केलं स्पष्ट। आणि झिम्बाब्वे इथे सुरू असलेल्या 19 वर्षाखालील एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत आज भारताची अफगाणिस्तान विरुद्ध होणार लढत। नमस्कार।